नमस्कार. अरे देवा, कम्प्युटर परत बंद पडला असं आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी होतच नाही का? पण आता घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण आज आपण कम्प्युटरच्या समस्या सोडवण्याची एक अगदी सोपी आणि प्रभावी पद्धत शिकणार आहोत. कॉम्प्युटर बिघडला की आपण लगेच अंदाज बांधायला लागतो. हे झालं असेल, ते झालं असेल, पण थांबा, अंदाज बांधण्याऐवजी एका डिटेक्टिव्हसारखं विचार करायला शिकलं तर. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या ह्या विशेष सादरीकरणात आपण बरोबर हेच शिकणार आहोत, एक डिजिटल डिटेक्टिव्ह कसं बनायचं. आता प्रत्येक डिटेक्टिव्हकडे त्याचे एक खास हत्यार असतं, बरोबर? आपल्यासाठी ते हत्यार आहे ट्रबल शूटिंगची कला. हो, ही एक कलाच आहे. चला बघूया यात काय काय येतं. आणि ह्या कलेचं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे प्रॉब्लेम ट्री. आता हे नाव ऐकून घाबरू नका. हा खरं तर आपला नकाशा आहे, आपला रोडमॅप, जो आपल्याला समस्येच्या मुळाशी घेऊन जातो. याच्या मदतीने आपण एका संशयिताला म्हणजे संभाव्य कारणाला तपासू शकतो आणि जो दोषी नाही त्याला बाजूला सारू शकतो. एकदम सोपं. चला तर मग आपल्या पहिल्या केसकडे वळूया. आणि ही केस आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवली असेल. ब्लँक स्क्रीनचं रहस्य. विचार करा, पॉवर बटन दाबलंय, कॉम्प्युटरचा लाईट लागलाय, पंखा फिरतोय, पण स्क्रीनवर काहीच नाही. एकदम शांत. काळजात धस्स होतं की नाही अशा वेळी? तर डिटेक्टिव्ह मंडळी, आपल्याला पहिला सुगावा मिळालेला आहे. आपल्या केस फाईलमध्ये नोंद करून घ्या. लक्षण: पॉवर इंडिकेटर चालू आहे पण डिस्प्ले नाही. याच एका धाग्याला पकडून आपण आता आपला तपास सुरू करणार आहोत. आणि हा बघा, हा आहे आपला नकाशा. नो डिस्प्ले समस्येचा प्रॉब्लेम ट्री. हो, मला माहितीये, हे बघायला जरा गुंतागुंतीचं वाटतंय, पण काळजी करू नका. सगळ्यात वर आपलं लक्षण आहे आणि त्याच्या खाली ज्या फांद्या दिसतायत ना, ते आहेत आपले मुख्य संशयित. पॉवर सप्लाय, रॅम, प्रोसेसर, अगदी मदरबोर्डसुद्धा. आपण या नकाशाचा वापर करून तपास कसा सोपा करायचा तेच पाहणार आहोत. ओके, तर मग सुरुवात कुठून करायची? आपण या तपासाला 3 सोप्या स्टेप्समध्ये विभागूया. स्टेप नंबर 1, सगळ्यात आधी पॉवर चेन तपासू, म्हणजे कॉम्प्युटरला वीज नीट मिळतेय की नाही हे SMP पासून तपासू. स्टेप नंबर 2, मग आपण आउटपुट तपासू, म्हणजे जे ग्राफिक्स कार्ड किंवा VGA कार्ड आहे ते स्क्रीनला सिग्नल पाठवतंय की नाही. आणि मग सगळ्यात शेवटी स्टेप नंबर 3, आपण थेट कॉम्प्युटरच्या मेंदूला हात घालू, म्हणजे मेमरी, प्रोसेसर आणि मदरबोर्ड. बघा, हा क्रम किती महत्त्वाचा आहे. आपण सोप्याकडून अवघडाकडे जातोय. ठीक आहे, पहिली केस तर आपण बघितली. आता वळूया दुसऱ्या, तितक्याच वैताग आणणाऱ्या केसकडे. रिबूट लूपचं चक्रव्यूह. म्हणजे कॉम्प्युटर सुरू होतो आणि पुन्हा बंद पडून परत सुरू होतो, परत बंद. हे चक्र चालूच राहतं. खूपच डोकेदुखी आहे ही. आता या समस्येचा प्रॉब्लेम ट्री बघा. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या नकाशाच्या फांद्या 2 वेगवेगळ्या दिशांना जातायत. काही फांद्या हार्डवेअरच्या समस्यांकडे बोट दाखवतायत, जसं की पॉवर सप्लाय, तर काही फांद्या थेट सॉफ्टवेअरकडे जातायत, जसं की एखादा व्हायरस. म्हणजे आपला गुन्हेगार हार्डवेअरच्या जगातही असू शकतो आणि सॉफ्टवेअरच्या जगातही. चला तर मग आपल्या संशयितांची यादी पाहूया. सगळ्यात पहिला संशयित आहे विजेचा लपंडाव, म्हणजे पॉवर फ्लक्च्युएशन. दुसरा SMS म्हणजे पॉवर सप्लाय, जो कदाचित दगा देतोय. तिसरा खराब झालेली रॅम किंवा एखादा ॲड ऑन कार्ड. आणि चौथा एक अदृश्य शत्रू, बूट व्हायरस. यापैकी कोणीही या चक्रव्यूहासाठी जबाबदार असू शकतं. कधीकधी कम्प्युटर बोलू शकत नसला तरी तो आपल्याला इशारे देतो, संकेत पाठवतो. एका हुशार डिटेक्टिव्हला ही सांकेतिक भाषा ओळखता आली पाहिजे. चला तर या तिसऱ्या केसमध्ये आपण कम्प्युटरचे हे विचित्र सिग्नल्स कसे डिकोड करायचे ते शिकूया. इथे बघा, आपल्यासमोर 2 वेगवेगळे नकाशे आहेत. का? कारण आपल्याला 2 वेगळे संकेत मिळालेत. एकीकडे आहे सतत येणारा बीप 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 असा आवाज, आणि दुसरीकडे आहे स्क्रीनवर दिसणारा CMOS एरर नावाचा संदेश. हे 2 संकेत म्हणजे तपासाचे 2 पूर्णपणे वेगळे रस्ते आहेत. मग या संकेतांचा अर्थ काय लावायचा? सोप्पा आहे. जर कॉम्प्युटरमधून सतत बीप आवाज येत असेल तर आपला संशय थेट रॅम किंवा ग्राफिक्स कार्डवर जायला हवा. पण जर स्क्रीनवर CMOS एरर दिसत असेल तर प्रॉब्लेम मदरबोर्डच्या आत त्याच्या मूळ सेटिंग्जमध्ये आहे. कदाचित त्याची छोटी बॅटरी गेली असेल किंवा काहीतरी गडबड झाली असेल. पाहिलं? एक योग्य सुगावा आपला किती वेळ वाचवतो आणि आपल्याला थेट गुन्हेगाराच्या जवळ घेऊन जातो. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या केसेस पाहिल्या, पण या सगळ्या उदाहरणांमधून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, आणि ती म्हणजे पद्धत. एकदा का ही पद्धत आपल्या अंगोणी पडली की कोणतीही केस सोडवणं सोपं होतं. तर मग ही आहे एका डिजिटल डिटेक्टिव्हची आचारसंहिता. नियम क्रमांक 1, नेहमी सुगाव्यापासून म्हणजे लक्षणांपासून सुरुवात करा.
नियम क्रमांक 2, तुमच्या सगळ्या संशयितांची म्हणजे संभाव्य कारणांची एक यादी बनवा. नियम क्रमांक 3, सगळ्यात सोप्या संशयिताला आधी तपासा. नियम क्रमांक 4, प्रत्येक पायरीवर खात्री करूनच पुढे जा. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, ट्रबल शूटिंग म्हणजे अंदाजे गोळीबार नाही, तर एक एक करून चुकीच्या शक्यतांना बाजूला सारण्याची प्रक्रिया आहे. आता ही पद्धत तर स्पष्ट झाली आहे. मग विचार करा, ह्या नव्या दृष्टिकोनाने कोणतं रहस्य सगळ्यात आधी सोडवलं जाईल.